नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला सगळ्यांनी कॉमेंट करून सांगा बघू कोण कोण या टोमल काकूंचे व्हिडिओ सुरुवातीपासून बघायचे। कारण काय आहे ना, मला एक आपल्याच मंडळीमधल्या एक ताई आहेत, त्यांची कॉमेंट आली होती सॅटर्डेच्या पॉडकास्ट खाली की गेल्या वर्षी टोमल काकूने गणपती बाप्पा 5 दिवसासाठीच बसवले होते आणि या वर्षी 7 दिवस कसे झाले बाप्पाला येऊन कळलंच नाही, त्यामुळे आज आम्ही महाआरती ठेवली आहे असं टोमल काकू बोलल्या आणि त्यांनी स्वतःची पोलखोल केली। त्या ताईंची कॉमेंट बघून लगेचच मी टोमल काकूंचा चॅनल चाळून काढला आणि बघते तर काय, काकूंने 5व्या दिवशीच विसर्जन केलं होतं गेल्या वर्षी बाप्पाचं। मनोज काका स्वतः बोलले हे 5 दिवस कसे निघून गेले काही समजलंच नाही आणि हे जे 10 दिवस असतात गणपतीचे नवरात्रीचे हे एकदम पटकन निघून जातात, काहीच समजत नाही। त्यानंतर त्याच सेम व्हिडिओ मध्ये 9 मिनिट 17 सेकंडला टोमल काकू बोलल्या की आम्ही भटजींना विचारून घेतलंय सगळं आणि ते बोलले की तुम्ही ही मूर्ती विसर्जित नाही करणार आहात ना, त्यामुळे एक प्लेट मध्ये सुपारी आणि तांदूळ घ्या, त्याला हळदी कुंकू व्हा आणि ही जी चांदीची मूर्ती आहे त्याला तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवा। संकष्टी, अंगारकी किंवा गणेश जयंतीला आपण बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा या मूर्तीची पूजा करा। आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच सगळं करतो। त्या व्हिडिओ मध्ये 12 मिनिट 45 सेकंडला टोमल काकू बोलल्या आता ही मूर्ती आम्ही देवाऱ्यात ठेवून रोज त्याची पूजा करणार आहोत। तर टोमल काकूंचं हे वाक्य ऐकून मला धक्काच बसला। मी जराही वेळ न वाया घालवता मागी गणेश जयंतीचा व्हिडिओ जो की 13 फेब्रुवारी 2024 चा होता तो बघितला आणि त्यात तर टोमल काकूने मोदक बनवले होते पण बाप्पाची मूर्तीच नव्हती देवाऱ्यामध्ये। आता यांच्या भटजीने एवढं सांगितलं होतं ना की त्या मूर्तीला देवाऱ्यात ठेवा, रोज तिची पूजा करा, पण ह्यांनी ठेवलीच नव्हती ती मूर्ती। चला रोज नाही पण गणेश जयंती दिवशी तरी ती मूर्ती देवाऱ्यात हवी होती की नको मंडळी, तुम्हीच सांगा मला कॉमेंट करून। मला माहिती आहे तुम्ही ना आता तिचा तो व्हिडिओ बघायला जाणार, म्हणून आधीच मी स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले आहेत त्या व्हिडिओचे। काकू जेव्हा मोदकचा नैवेद्य दाखवत होत्या ना तेव्हा त्या देवाऱ्यामध्ये ती मूर्ती नव्हती, त्याचा मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय, तो बघून घ्या मंडळी। पाहिलत ना मंडळी, त्या देवाऱ्यामध्ये तर ती गणपती बाप्पाची मूर्ती दिसतच नाही आहे। म्हणून सांगते उगाच फेक लोकांना व्ह्यूज द्यायला जाऊ नका, मी आहे ना तुमच्या वतीने सगळं जाऊन तिथे बघायला। माझे पॉडकास्ट ऐकत राहा, मस्त तुम्हाला सगळी अपडेट मिळत राहील। अजून एक गोष्ट मंडळी, मी ना क्रॉस चेक करायला म्हणून परत अजून एक काकूंचा जुना व्हिडिओ बघितला। जुना म्हणजे फार जुना नाही हो, 24 एप्रिल 2024 चा चैत्र पौर्णिमा निमित्त देवीची तळीवाला व्हिडिओ होता ना, त्यात पण काकूंनी देवपूजा केली होती। तर तेव्हा देवाऱ्यामध्ये देवीचे फोटो वगैरे ठेवले होते त्यांनी, परंतु गणपती बाप्पाची मूर्ती तेव्हाही नव्हती। म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे ना तेच मला समजलं नाही। फक्त वर्षातून एकदा कपाटामधून काकू मूर्ती बाहेर काढतायत वाटते, तर टोमल काकू मूर्ती विसर्जित नाही करत। प्लस देवाऱ्यामध्ये ठेवायला सांगितलं असून भटजींनी पण त्या मूर्तीला ह्या बंद कपाटामध्ये ठेवतायत। याला काय अर्थ आहे का मंडळी, तुम्हीच सांगा मला। आणि 5 दिवस जर यांनी ठरवलं होतं गणपती बाप्पाला आणायचं तर पहिले 3 वर्ष तरी यांनी असंच करायला हवं होतं असं मला वाटते। कारण बाप्पा आहे तो, खेळणं नाही आहे। सॉरी मंडळी मी असं बोलते, परंतु या लोकांनी ना खरंच देवालाही नाही सोडलंय, खेळणं करून ठेवलंय त्याचं। ह्यांचं मन असेल तर हे लोक बाप्पाला बसवणार, ह्यांचं मन नसेल तर हे लोक नाही आणणार। यांच्या सोयीप्रमाणे मूर्त नसताना पण बाप्पाला विराजमान करणार। बाप्पा हे फक्त एक पैसे कमावण्याचं साधन बनवून ठेवलंय या बायकांनी। खरं म्हणजे बाप्पाला आपण घरी आणतो, त्याचं खूप नित्यनेमाने करायचं असते असं ऐकलं आहे मी। जराही हलगर्जीपणा चालत नाही त्याला। पण हे लोक तर त्या देवाला पण घाबरत नाही आहेत। म्हणजे कसे आहेत ना हे लोक, एका पाठोपाठ एक खोटं बोलत चाललेत नुसते निर्लज्जासारखे। एक दिवशी बाप्पा यांना नक्कीच अद्दल घडवणार आहे। ह्या ज्या क्रिंज आंटीज आहेत ना, यांना स्वतःला देखील माहिती आहे की त्या किती चुकतायत ते, पण पैशासाठी या साध्या भोळ्या लोकांना तर येड्यात काढतायतच, परंतु त्या देवाचाही खेळ खंडोबा करून ठेवलाय यांनी। चला आता ही झाली 5 दिवसाचे गणपती 10 दिवस ठेवले ह्यावेळी एक पोलखोल। आता दुसरी पोलखोल म्हणजे गेल्या वर्षी या वांगोने कोळशासाठी हरताळिकेचा व्रत केलं होतं। आता तुमच्यापैकी देखील खूप जणी हरतालिके दिवशी उपवास करत असतीलच, त्यामुळे तो उपवास का करतात हे मी सांगण्याची काही गरज नाही आहे। तर गेल्या वर्षी जेव्हा काकूंनी बाप्पाला बसवणार आहेत तेव्हा अनाउन्समेंट केली होती ना, त्याच्यानंतर त्यांनी हरतालिकेचा उपवास ठेवला होता।
तो व्हिडिओ आहे 19 सप्टेंबर 2023 चा. युरोप मधील माझी हरताळिका आणि त्या व्हिडिओ मध्ये दोघही पैशासाठी हपापलेल्या जोडप्याचं प्रेम इतकं ओतू चाललं होतं ना की काय विचारूच नका मंडळी. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण काकूंसोबत बनोज काकांनी पण हरताळिकेचं व्रत केलं होतं. काका बोलले काय तर वांगो माझ्यासाठी उपवास करते, मग मी पण तिच्यासाठी केला पाहिजे ना. मला पण वांगोच हवी आहे 7 जन्मासाठी. पण ह्या वर्षी तर ह्या टोमल काकूने हरताळिकेचं व्रत केलंच नाही आहे. आता या 6 तारीखला तिथे पोहोचल्या असं भासवत होत्या ना. मग ह्या वर्षी 6 तारखेला का बरं हरताळिका नाही केली दोघांनी? फिटली का दोघांची हौस एका वर्षातच? आता गेल्या वर्षी तरी खरंच या लोकांनी हरताळिकेचा उपवास केला होता की कॉन्टेंट साठी म्हणून दिखावा करत होते दोघं, काय माहिती. गेल्या वर्षी तर या टोमल काकू कोणत्या तरी मैत्रिणीकडे गौरी गणपतीसाठी गेल्या होत्या, पण या वर्षी कोणीच बोलवलं नाही आहे वाटते यांना. गेल्या वेळी सारखं डान्स मध्ये पार्टिसिपेट पण नाही केलं काकूने, नाहीतर नऊवारी नेसून नाचकाम करत होत्या गेल्या वर्षी. आता तिसरी पोलखोल म्हणजे गेल्या पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती ना काकूने भारतातून काय काय आणलं होतं ते त्यांनी दाखवलं बरोबर. त्यात काकूने आदिवासी हेअर ऑइलच्या 2 बॉटल आणल्या सांगून त्यातली एक पण आणली नव्हती, ती दाखवलीच नव्हती त्यांनी खरं म्हणजे. आणि त्याच सोबत अजून एक गोष्ट काकूने दाखवली नाही, ती म्हणजे प्लीज असा गैरसमज करू नका. त्या व्हिडिओ मध्ये सासूबाईंच्या हाताचं लोणचं 1 किलो कैरीचं लोणचं सासूबाईंनी बनवलं होतं आणि काकू बोलल्या होत्या की मी हे लोणचं माझ्या सोबत घेऊन जाणार आहे, कारण मला सासूबाईंच्या हातचं लोणचं खूप आवडते. त्यांना माहिती आहे आणि त्यांना नेहमी लोणचं बनवताना माझी खूप आठवण येते. तिथे मला बनवणं पॉसिबल नाही आहे लोणचं, सो मी इथूनच नेणार आहे. मग काय झालं हो टोमल काकू, लोणचं का बरं नाही नेलं तुम्ही सोबत? अहो दरवर्षीप्रमाणे ताज्या भाज्या पण नाही नेल्यात तुम्ही इथून. गेल्या वेळी ते रेसिडेंट परमिट हरवलं होतं काय ती नाटकं केली होती तेव्हा बनोज काकांनी सासूबाईंकडून इंद्रायणी राईस आणला होता, ते दाखवलं होतं तुम्ही. पण यावेळी स्वतःला जेव्हा खर्च करावा लागला, स्वतः ते विकत घ्यावं लागलं, तर हिमट्यासारखे 1.5 किलो तांदूळ घेऊन गेले आहात तुम्ही. एवढा चिंगूसपणा करण्यापेक्षा ना न आणलेलंच बरं होतं काकू. एवढंच आणून कोणाचं पोट भरणार आहे ते किती दिवस. मंडळी, ह्या झाल्या आजच्या पॉडकास्ट मधल्या 3 महत्वाच्या पोलखोल. आता आपण जरा काकूंच्या लेटेस्ट करामतींकडे लक्ष देऊया. महाआरती दिवशीच टोमल काकूंचा मी जो गोल्डन लुक केला होता तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला होता मंडळी. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते मी. ती महाआरती पण हिने खरं म्हणजे त्या ढेमशीचीच कॉपी केली होती. मागे तिनेही अशीच महाआरती केली होती. तिने देखील तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवलं होतं, तर तिचंच बघून यावेळी ह्या टोमल काकूंने पण भाड्याने मित्रमैत्रिणी आणले होते वाटते, कारण त्यातला एक पण जण ओळखीचा दिसत नव्हता. आता एवढं या टोमल काकूंने यांच्या मित्रपरिवाराची आधीच ओळख करून दिली आहे, त्याच्यामुळे आपल्याला सहज समजते की कोण आधी दिसलं होतं, कोण आता नवीन दिसतंय ते. त्या महाआरती नंतरच्या दुसऱ्या दिवशी होता शनिवार, म्हणजेच गणपती बाप्पाचा 8वा दिवस. परत ही बाई गेली ग्रॉसरी शॉपिंगला. आजकाल व्हिडिओ मध्ये पाहिलं का मंडळी कशी शब्द जपून जपून बोलते, एकदम घाबरत घाबरत बोलते सगळ्या गोष्टी, कारण तिला माहिती आहे एकही शब्द चुकीचा तोंडून निघाला की तिची वाट लागणार आहे. ढेमशीचं बघून हिने पण तसाच गॉगल लावायला सुरू केलंय आता. कशी विचित्र बाई आहे ना, नुसतं दुसऱ्याचं कॉपी करता येते हिला फक्त. ही वांगो तर बावळट आहे हे तर माहितीच होतं, पण त्या कोळशाला पण अक्कल नाही का? म्हणजे किती विक्षिप्त माणसं आहेत नाही. त्या बाप्पाला घरात एकट्याला कोंडून गाव हिंडत बसतात नेहमी. आता त्या पे मनी ऍपचं पण सारखं सारखं प्रमोशन करत असते. एक नंबरची फेक बाई आहे. त्या प्रमोशन वाल्या व्हिडिओ मध्ये पण बघा मंडळी काय बोलली. तर मग वाट कसली बघताय? पाहिलत ना मंडळी, खोटारडी बाई माझं पॉडकास्ट रात्रंदिवस ऐकत असते वाटते मन लावून. माझ्या पॉडकास्टचा एवढा प्रभाव झालाय ना हिच्यावरती की जे मी पॉडकास्ट मध्ये बोलते तेच ही आता बोलायला लागली आहे हिच्या व्हिडिओ मध्ये. ह्या बाईचं आपलं दर 2 दिवसांनी सामान संपत असते. आता आम्ही हे आणायला चाललो, आता आम्ही ते आणायला चाललो. अगं बाई, लोकांनी तुझं हे सामान बघून काय करायचं ग बावळट? नुसता आपला मूर्खाचा बाजार आहे. काय हो मंडळी, युरोपला गेल्यापासून ह्या टोमल काकू एकदम उजळले आहेत. असं कसं ना, गंमतच झाली ही. भारतात आल्यावरती तर या टोमल काकूंचं तोंड काळवंटे नुसतं. ह्या काकू सामान आणायला गेल्या तेव्हा दाखवलं की या काय काय घेतायत. नंतर परत दुकान मांडून बसल्या होत्या घरी आल्यावरती. डायनिंग वरती वांग पाहिलं का हो मंडळी? वांगोने वांग आणलंय मोठं. वांग खाल्ल्याशिवाय हिचा दिवस जात नसेल मला वाटते. मला असं वाटते हे सगळं सामान ना बाय 1 गेट 1 फ्री होतं असणार, त्या ऑफर मधूनच आणलं असणार. बनोज काका इंजिनियर आहेत. अहो हे तर मला माहितीच नव्हतं हो मंडळी. पण इंजिनियर डे ला टोमल काकूने त्यांच्यासाठी खास बेत केला होता.
काकूने आरती करताना दाखवलं, परंतु मला असं वाटते यांना आरती संपूर्ण येत नसावी म्हणून एक ओळीनंतर जयदेव जयदेव करत होत्या. आता मागेच पाहिलं ना, टोमल काकू गुलाबी साडीवाल्या गाण्याचं लिरिक्स किती चुकीचं गात होत्या त्या. एक नंबरची अक्कलशून्य बाई आहे ही. काय ते गाडीत बसून बत्तीशी दाखवत असते ना खुळ्यासारखी, काय माहिती. जसं काही हिला आता क्लोजअपचीच ऍड मिळणार आहे प्रमोशन करायला. गेल्या वर्षी टोमल काकूने भारतीय दिवस सेलिब्रेशन करताना दाखवलं होतं, तेव्हा प्रधानमंत्री सोबत सेल्फी घेत होत्या काकू. यावेळी वाटते यांच्या प्रधानमंत्रीला पण समजला आहे काकूंचा खरा चेहरा, त्यामुळे त्यांनी पण सेल्फी घेतली नसेल यांच्यासोबत आणि म्हणूनच टोमल काकूंचं तोंड पडलेलं होतं. तिथे जास्त काही त्यांनी शूट केलं नाही. आजकाल किरकिरे काकूंना सगळे स्टफ कॉम्पिटिशन देत आहे. जमत नाही तरी आपले इथून तिथून रेसिपी ढापून दाखवत असतात. गेल्या वर्षी नव्हतं का इंजिनियर्स डे मंडळी, म्हणजे या टोमल काकूंनी तर सेलिब्रेट केलं नव्हतं, दाखवलं तर नव्हतं यांनीच काही. हा, पण गेल्या वर्षी टोमल काकूने बैलपोळा मात्र साजरा केला होता. अहो, बैलपोळा काकांवरूनच आठवला हो मला, म्हणून म्हटलं. बरोबर बरोबर, या वर्षी टोमल काकूंना बैलपोळा साजरा करायला मिळाला नाही, त्याच्यामुळे काकूने इंजिनियर्स डे सेलिब्रेट केला असेल. ह्या टोमल काकूंने ऑलरेडी तडका दिला होता, तरी परत तडका दिला, कारण काकांना तडक्याच्या गोष्टी खूप आवडतात. म्हणूनच वाटते टोमल काकू भारतात आल्यावरती सासरी असताना मोरी कशी तेलात तडतडते तशा तडतडतात वाटते. टोमल काकूने जी रुमाली रोटी बनवून दाखवली होती ना, ती जराही रुमाली रोटी वाटत नव्हती. असं वाटत होतं मैद्याची चपाती बनवली आहे काकूंनी. आता काल होता खारीचा वाढदिवस. मला असं वाटते टोमल काकूंने खारीच्या वाढदिवसा दिवशी पण वांगोच केला असणार बेत. काल तर काय टोमल काकूंने व्हिडिओ टाकलाच नव्हता. हा, पण कम्युनिटी पोस्ट केली होती काकूंने आणि त्याच्यावरती काय लिहिलं होतं माहिती आहे का मंडळी? आज व्हिडिओ येणार नाही आहे कारण तब्येत बारी नव्हती. बारी म्हणजे नेमकं काय असते हो मंडळी? तेव्हा ना आता माझं पॉडकास्ट ऐकल्यानंतर टोमल काकूंने ती कम्युनिटी पोस्ट देखील डिलीट केली असेल, पण मी आहे ना, मी आधीच स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आहे. थांबा मंडळी, मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट दाखवते. आता त्या खारीच्या वाढदिवसात टोमल काकूंने नवीन काय काय उद्योग करून ठेवले आहेत ना, त्याच्यावरती मी सॅटर्डेला पॉडकास्ट करेन आणि आजचा पॉडकास्ट इथेच संपवते. आय होप मंडळी तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.